पूर्ण केला
तुम्हारा
संत निळोबाराय महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपाळू सांभाळिले अनाथा घरा आले कृपाळू केला निळा पावन घरा आले कृपाळू विठ्ठल 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 चला चला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल धर्मवीर सम्राट भारत माता की जय। बोलो रे भारत की जय। नर्मदा मैया की जय। पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपाळू। थोडा स्वराचा आवाज रे भाऊ। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा त्रिभुवन पावन मुक्ता पाय नमो त्रिभुवन पावन। हा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ता पाय नमो त्रिभुवन पावन। शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणे शरण एका जनार्दने सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा रमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकास नेली आता हृदय ही आपुले सौपाळून आबले वरी बै सौपावले श्री गुरुंच जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्माथोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागे शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचे एकनिष्ठ शिष्य संत निळोबराय महाराज यांचा धारणगावकर आलेली सर्व पाहुणी मंडळी फार शरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल
आणि म्हणून आलेली सर्व भाविक धारणगावकर, आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला निळोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला बोला. निळोबारायांचा. कोणाचा ग माय? निळोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं, हे धारणगावकर कीर्तन हे टाइमपास नाही, मी नेहमी सांगतो, रोज सांगतो. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं. हे कीर्तनकार महाराजांनी आपल्याला हसवलं जरी गड्या दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. धारणगावकर, कीर्तनात असं गोड गायन झालं, कीर्तनात गोड असं वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं, मन प्रसन्न व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा, कोण्या भावाचा, टाळकरी मंडळीचं अपमान होणार आणि एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक, 1 तास मला तुम्ही सगळे सांभाळून घ्या. मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो? श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात. महाराज म्हणतात, कीर्तन चांग, कीर्तन चांग होयांग हरिरूप. महाराज म्हणतात, गडेव माणसाला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, जिथं हरिरूप होता येतं माणसाला, ती जागा म्हणजे, ते साधन म्हणजे कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मे भूत काया होतसे कीर्तन, भाग्य तरी ऋणी देवाईसा. 1 पॉईंट विकू द्या असून थोडासा, 1 पॉईंट. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? निळोबाराय सांगतात, माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला. झाला नाही? पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. आलेल्या साधकांनी प्रश्न केला, का हो निळोबाराय, तुमच्या मनाचा मनोरथ पूर्ण तरी केव्हा झाला, केला? कोणी केला? महाराज म्हणतात, घरा आली, घरा आली, घरा आली कृपाळू, कृपाळू संतजन माझ्या घराशी आले. आणि महाराज म्हणतात, माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला. का हो निळोबाराय, कृपाळू संतजन घराशी आल्याच्या नंतर अजून काय घडलं तुमच्या जीवनात? ऐका, निळोबाराय सांगतात, सांभाळिले 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 अनाथा. हा अनाथ आहे निळोबा, पण या अनाथ निळोबाचा सांभाळ केला संतांनी. कृपाळू संतजन माझ्या घराशी आले, मला सांभाळ केला. सांभाळिले 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 अनाथ. का हो निळोबाराय, कृपाळू संतजन घराच्या आल्याच्या नंतर अजून काय घडलं तुमच्या जीवनात? महाराज म्हणतात, माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला. 1, या अनाथ निळोबाचा सांभाळ केला. 2, एवढ्यावर नाही थांबले, मग मला पावन केलं. महाराज म्हणतात, केला निळा, केला निळा, केला निळा पावन. घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळू विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गोब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राज छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, अधिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र धारणगाव. आजच्या कीर्तन सेवेचं निमित्त काय आहे सगळ्यांना माहीत आहे, ज्ञात आहे, तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायाप्रमाणे शकुंतला शिवाजी शिरोळे, बाळकृष्ण महादू शिरोळे, आदरणीय दौलत त्र्यंबक शिरोळे, आदरणीय भाऊसाहेब महादू शिरोळे, आदरणीय नामदेव शंकर शिरोळे आणि अंबादास रामकृष्ण शिरोळे, ही सगळी भाविक, कोणी 2 धाम केले, कोणाचे 4 धाम झाले. नर्मदा मैयाचा फोटो लावलेला आहे म्हणलं, याच्यातली केली का नर्मदा मैयाची परिक्रमा केली का? कोणी कोणी केली? वर बोट करा. बहुत बढिया, छान छान छान, म्हणजे जाऊन आले तुम्ही नर्मदेच्या तीरावरती.
एकदा या सर्व भाविकांकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजवूया, स्वागत करूया मस्तपैकी. का पांडुरंगानं निवृत्ती देवाने त्यांच्या मनाचा मनोरथ पूर्ण करून घेतला. आले तीर्थयात्रा करून ते सुद्धा मनाचा मनोरथ पूर्ण झाला. नुसते तीर्थयात्रेला गेले नाही, संतांनी मैयानी त्यांना सांभाळ केला. सांभाळून आणावं लागतं बरं. कसं जो यात्रा काढतो त्यालाच माहिती. कारण निघताना कधी कधी लोक इथून लय भाविक निघतात किरण बाबा, पण ते तिथं गेल्यावर गडबड होती. असंच खायला दिलं, अशाच रूमा दिल्या, कूलरच नाही, फॅनच नाही. जो तीर्थयात्रा घेऊन जातो ना, जावे त्याच्या वंशा. नाही तर मला हजारो लोक म्हणतात, बाबा तुम्ही तीर्थयात्रा काढा गाडीनं. अरे बाबा आपल्याच्यानं होणार नाही बहुतेक. पण ऐका, तुमच्या जीवनात ज्याने यात्रा घडून आणली असेल, एकदा त्या दादा करता टाळी वाजूया आपण मस्तपैकी छान. नाही तर कधी कधी घडतं असं, त्या ड्रायव्हरला जर वेळेवर जेवण नाही दिलं तर 2-2 तास गाडी ती उभी ठेवते. कधी कधी खतरनाक प्रवास अवघड असतो. पण या सगळ्या टेम्परेचरचा काळ आहे हा, सगळ्या याच्यातून तुम्हाला जपून आणलं. एकदा त्या दादालाही दंडवते. तुम्ही आलेत मैयाची परिक्रमा करून, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन, रामेश्वराचं दर्शन घेऊन आणि बद्रीनाथ केदारनाथ जाऊन आले का? अरे वा, मस्त मस्त. आता माझं तेवढंच धाम राहिलं. नाही तर मी सगळ्या धामाला, मी काशीलाही जाऊन आलो, मी रामेश्वरलाही जाऊन आलो. आता तिथं आले, गेल्यावर आलो तर आलो, नाही तर गेलो. हां, ऐकूया. पण भगवंताची कृपा आहे, काशी विश्वेश्वराची कृपा आहे. तुमच्या जीवनातली यात्रा सफल करून घेतली भगवंताने. अत्यंत छान. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आम्हाला मैयाचा अनुभव यावा बरं का. ती मैया आम्हाला कशी सांभाळते. ज्याने नर्मदा मैयाची परिक्रमा केली, ऐका आता, ओंकारेश्वरपासून सुरुवात झाली बरोबर. तिथून तुम्हाला दर मजल करत 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 समुद्राच्या तीरावरती गेले. कारण मैया ओलांडावा लागत नाही. मग तिथं ते नावाडी असतात बिचारे. मग पहा मैयाची आठवण कधी होती. आता पहा बरं का, हे 10 दिवस गेले असेल तोपर्यंत हे ना कधीच मैयाचं भजन केलं नसेल. पण ज्या वेळेस आता त्या खाड्या असतात, आपण थडी म्हणतो, त्या खाड्या म्हणतात समुद्राला, भरती ओटी येत असते, बसले सगळे त्या नावेत, तरी कोणी भजन करत नाही. कावर सामुग्री घेऊन ठेवतात खायला. 3-3.5 तासाचा प्रवास येतो समुद्रातला, बरोबर नाही. हां, आता ऐका. मग ते कोणी फुटाणे घे, शेंगदाणे घे, तोपर्यंत मैयाचं भजन नाही, काहीच नाही. नाव सुरू झाली का 1 तास झाला. आता द्या मला उत्तर. कोपरगावकडं पाहिलं का पाणीच, इगतपुरीकडं पाहिलं का, चांदवडकडं पाहिलं का, संगमनेरकडं पाहिलं का. आता मात्र अंत लागत, अंत नाही. असं वाटतं आता जाऊ का नाही त्या कडेला. आणि असे भजन करत्या काय म्हाताऱ्या. हां, डोळे झाकू झाकू मैयाचं भजन. पण जोपर्यंत बसले तोपर्यंत नाही. जेव्हा जिकडं तिकडं पाणीच पाणी दिसतं ना, आणि मग भजन, नर्मदा मैया की जय. का म्हणायचं, त्या तीराला जाईल का नाही. पण वैकुंठवासी शास्त्री महाराज, फार आम्ही शास्त्री महाराजांच्या संगतीत गेलो होतो मैयाच्या परिक्रमेला. शास्त्री महाराज हसायचे. अरे आतापर्यंत खात होते, आता लागले भजन करायला. पण ऐका, तो 3.5 तासाचा प्रवास करून गेलो का पुढे निळकंठेश्वराचं मंदिर लागतं, पुढे नेमावर लागतं, आणि जिथून मैयाचा उगम झाला अमरकंटक. पण मैयाच्या तीरावर गेल्याच्या नंतर एक अनुभूती मिळते का तिथं माणूस गेला का दान धर्म करतो. कारण जे पायी परिक्रमावासी ना, आपले 10 रुपये सुद्धा घेत नाही. जे निष्ठेचे ते बरं का, घेत नाही ते पैसे आपल्याकडून. अजून प्रत्येक धर्मशाळेमध्ये अन्नदान आहे फुकट. फक्त जायचं आणि भजन करायचं. प्रत्येक आश्रमात भजन असतं. आम्ही एका आश्रमात गेलो, तिथं भजन मस्त, कुरुळे केस, छानसं ते साधू महाराजांचं स्वरूप. आम्हाला भजन करायला लावलं. ती भजनाची चाल मी माझ्या नित्यस्मरणीय ठेवली माझ्या जीवनात. काय भजन आहे ते करूया आपण. आपल्याला नुसतं वाणीला जरी भजन घडलं तर असं समजूया आपण आपली मैयाची परिक्रमा घडली आपल्या जीवनामध्ये. त्या मैयाच्या तीरावरले साधू अखंड भजन करत असतात. नरमध्ये बोल हर नरमध्ये हर, नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर, नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर, नरमध्ये बोलो हर. हाथ बरी करूया मस्त भाई, बहुत बढ़िया बहुत बढ़िया.
आता माझ्या पाठीमागं म्हणा सर्वांनी, नरमध्ये हर बोल नरमध्ये हर, नरमध्ये बोल हर नरमध्ये हर. आता हा वर्ग नाही, आता एक वर्ग. नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर, नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर. नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर, नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर. नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर, नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर. नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर, नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर. नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर, नरमध्ये बोलो हर नरमध्ये हर. अखंड भजन चालू असतं तिथं. ते साधूही तेवढ्या मस्तीत भजन करत असतात मस्त बाकी. जे तीरावरले साधू ना अखंड भजन चालू असतं मैयाचं. कसं भजन करता, हे मैया अमर कंटक वाली, तुम हो बोली भाली, तेरे भजन गाते साधु, बजा बजा के ताली, बजा बजा के ताली. मैया अमर कंटक वाली, तुम हो बोली भाली, मैया अमर कंटक वाली, तुम हो बोली भाली. मैया अमर कंटक वाली, तुम हो बोली भाली. मैया अमर कंटक वाली, तुम हो बोली भाली. तेरे भजन गाते साधु, बजा बजा के ताली, तेरे भजन गाते साधु, बजा बजा के ताली. हे मैया कंटक वाली, तुम हो बोली भाली. मैया अमर कंटक वाली, तुम हो बोली भाली. असं मयेच्या तीरावरती भजन चालू असतं. या भाविकांच्या जीवनामध्ये ते सगळा आनंद मिळाला. आणि म्हणून इथं आल्याच्या नंतर अन्नदान मिळावं, भजन घडावं म्हणून आज छानसा कार्यक्रम ठेवलेला आहे. आजचा आलेला सेवेचा योगधरणे आमचे या गावातील आमच्या गोविंद बाबांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ मृदंग शिवक हरिभक्तपरायण या शिन्नर तालुक्याचं भूषण असणारे आदरणीय आमचे किरण बाबा गोसावी महाराजांना दंडवत करतो आपण. एकदा जोरदार टाळी वाजूया श्री महाराजांकरता. दुसरे मृदंग सेवक, संगीत अलंकार, तबला अलंकार, मृदंग सेवक आदरणीय संकेत महाराज आरोटे बाबा. एकदा टाळी वाजूया संकेत बाबा करता. तबला आहे तेवढाच ताकदीचं वाजवणं, मृदंग आहे तेवढंच ताकदीचं वाजवणं, आणि स्वभाव सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे. का हसत राहतो माणूस. हां आपल्याला पाहिल्याच्या नंतर कोणाला तरी आनंद व्हावा असा आपला चेहरा असावा. नाही तर मग आपल्याला पावन एखाद्यानं तिकडंच रस्ता धरावा असं तोंड नसावं, आपला चेहरा नसावा कधी. आपल्याला पाहिलं तरी कोणाला तरी प्रसन्न वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, चांगला माणूस आला. ऐकूया भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्राचा अत्यंत लाडका आवाज आदरणीय संगीत अलंकार भजन सम्राट नारायण गुरुजी खिल्लारी गुरुजी. एकदा जोरदार टाळी वाजवा खिल्लारी गुरुजींकरता. सद्गुरू गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी, नारायणगिरी महाराजांचा आशीर्वाद आहे, ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. अत्यंत निवृत्तीनाथ देवाने त्यांच्या कंठावरती फार गोड प्रेम केलेलं आहे. इथं साधनेशिवाय काय मिळत नाही बरं का. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण जालना जिल्ह्याचं भूषण आकाश महाराज श्री महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा श्री महाराजांना दंडवत करतो. गावातून पंचक्रोशीतून आलेली सर्व टाळकरी मंडळी सर्वांना दंडवत करतो. माझ्या गोविंद बाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी बालगोपाळ आहेत त्यांनाही दंडवत करतो. माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो, दादानं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत गोड साऊंड सिस्टीमचे मालक आमची रविभाऊ चौधरी मालक तुम्हालाही दंडवत. टाळी वाजूया मस्त. मौनगिरी साऊंड सिस्टीम. माझ्या संगतीला आलेले माझ्या पक्ष मोठे बंधुराज आदरणीय आमचे अण्णा असतील, अण्णांनाही दंडवत करतो. महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. कीर्तंगळी गावामध्ये अत्यंत आमचा लाडाचा, अत्यंत प्रेम स्वभावाचा
आदरणीय आमचे अंकित दादा या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा पाहुण्यांकरता आपण जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. आदरणीय आमचे मच्छिंद्र भाऊ असतील, सर्वांना दंडवत करतो. श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत. नाद ब्रह्म, बरोबर का? भक्तिनाद हे असं होऊन जातं बा. नाद ब्रह्मच हे बाबांना गाडीवर नाव टाकून ठेवलं ते नाद ब्रह्म. भक्तिनाथ यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत. माझ्या दादा करता, रोशन दादा करता टाळी वाजूया आपण मस्तपैकी. छान. हे कीर्तन नित्याने स्मरणीय राहील आपल्याला. तुम्ही नीट युट्यूबला सर्च केलं, वाटलं तुम्हाला नारायण गुरुजींची चाल ऐकायची का, तुम्ही सर्च केलं का हजर आहे तुम्हाला ती भजन पंचपदी चाल. तबला संकेत महाराजांचा, किरण महाराजांचा मृदंग, हा ऐकायला मिळणार आहे तुम्हाला रोजच्या स्मरणीय आपल्या दिवसाला, प्रत्येक दिवसाला. माझ्या दादालाही दंडवत आहे. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. चला 1 तास अभंगाचा भावार्थ पाहूया. वेळेवर थांबायचे, टेम्परेचर भरपूर आहे आपल्याला. ऐकूया. तीर्थयात्रा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे बरं का. नुसतं तीर्थयात्रेच्या कीर्तनाला यायचं नाही, इथं संकल्पच करून जायचा. जशा काही माऊल्या चारीधाम तीर्थयात्रा करून आल्या, काही पुरुष बांधव तीर्थयात्रा करून आले, आपल्या जीवनामध्ये घडावी. मग आता ती कोणत्या वयामध्ये घडावी? जव हे सकळ सिद्ध आहे हात चालवया पाये, वहित पाये तीर्थयात्रे जाये चुकू नको. जव हे सकळ सिद्ध हात चालवया पाय, तब तू आपुले सहित पाये. तीर्थयात्रा जाय चुकू नको. जब हे सकाळ सिद्ध आहे, जब हे सकाळ सिद्ध आहे, हात चालवया पाय, जब हे सकाळ सिद्ध आहे, हात चालवया पाय, आपुले सहित यात्रे जाय चुकू नको. सकाळ सिद्ध हात चालवया पाय, तब तू आपुले सहित पाय. तीर्थयात्रा जाय चुकू नको. टाळी वाजूया गुरुजींकरता आपण. हा तरी आनंद घ्या आपण. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हात पायात ताकद आहे तोपर्यंत तीर्थयात्रा कराय. आपलं कसं असतं, आपण म्हणावं रामभाऊ पोराला पाठवता का दिंडीत? रामभाऊ म्हणतो त्याचं का वय आहे का आता? म्हणतो जेव्हा नळ्या नळ्या खांड चपट्या चुपट्या आणायला लागला का मग म्हणतात महाराज एवढा जाता का आमच्या दिंडीत घेऊन? आता ये रीत लोट, आता नको. ज्या वयामध्ये इकडे यायचं ना, आता प्रमाण घ्या बरं का, मी बोगस बोलणारा महाराज नाही, मी प्रमाण सांगणारा महाराज आहे. परमार्थ कोणत्या वयात असावा? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत, इथं वयाला मर्यादा दिली बरं का. तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. आमचा परमार्थ तरुण वयात असावा. जोपर्यंत शरीर चांगलंय तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. जोपर्यंत शरीर चांगलंय तोपर्यंत भजन करून घ्या. जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत कीर्तनात भजनात नाचून घ्या. नाचू कीर्तनाची ज्ञानदीप लावू जगी. परमार्थ तरुण वयातला असावा हा संतांचा अट्टहास आहे.
संतांचा अट्टाहास. मग गुरु करायचा कधी? म्हातारपण आले हो. पण माणसं कधी कधी लय गमतीची पाहायला भेटतात. 70 वर्षाचा म्हातारा आला व कीर्तन संपले हो महाराजांकडं. महाराज महाराज म्हणले बोला. आपल्याला माळ घालायची माळ. बाबा वय किती आता? 70. मग आजपर्यंत माळ घालावाच वाटली नाही? अजिबात नाही. मग आजच का घालावं वाटली? पहा आता म्हाताऱ्याचं उत्तर. त्याचं कारण आहे म्हणे बाबा. महाराज म्हणे काय कारण आहे? आता चावत नाही. आता काळ चावायची पाळी आली अड्या तुला, तरी चावायचीच भाषा करतो. अरे कुठपर्यंत कुठपर्यंत पापाला आमंत्रण देत बसतात इथं. ऐका आता, गुरुवरे संजय महाराज पाचपर्यंत एक वाक्य घरी घेऊन जा, ते आयुष्यभर ध्यानात ठेवा. गुरुवरे संजय महाराज पाचपर्यंत एक वाक्य कथेत येईल. जो माणूस रोज कोणाचं ना कोणाचं रक्त पितो ना, धारणगावकर, तो या जगातला सगळ्यात पापी माणूस आहे दादा. पहा ना, काही लोक चेहरे लगेच हसरी झाली. ती म्हणजे अरे अरे आतापर्यंत तर लय कोंबड्याचा काटा काढला आणि हा बाबा काय सांगू राहिला आता आम्हाला. आतापर्यंत लय बोकडे आणली रे बाबा. आता प्रमाण घ्या बरं का त्याला. मांस खात हौस करी जोडोनी बैर ठेविला, जोडोनी बैर ठेविला, जोडोनी बैर ठेविला. हे मांस खात हौस करी जोडोनी बैर ठेविला, जोडोनी बैर ठेविला, बैर ठेविला. मांस खात हौस करी जोडोनी बैर ठेविला. अरे वा वा वा, बहुत बढ़िया आकाश महाराज. जोडोनी बैर ठेविला. मांस खात हौस करी जोडोनी बैर ठेविला, जोडोनी बैर ठेविला, जोडोनी बैर ठेविला, ठेविला. आधी या जीवनाची भूमिका कळून घ्या. अभंगाच्या पहिल्या चरणावर बोलणार आहे मी. हे पूर्ण अभंग सोडवणार नाही. काय म्हणतात बाबा ना अभंग नाही सोडवला. अरे आपण कोण सोडवणार आहे अभंग? आपलं अभंगावर प्रेम असलं पाहिजे. अभंग आपल्याला सोडवतात, आपण नाही अभंगाला सोडायचं. फक्त आपण अभंगाला सोडायचं नाही, असंच. आपण कोण अभंग? गुरुवरे वैकुंठवासी नारायणगिरी महाराज 12 वर्ष एका श्लोकावरती प्रवचन दिलं, 7-7 दिवस. आपण कोण अभंग सोडवणार आहे? फक्त सूत्र लक्षात घ्या. आधी अभंगाच्या पहिल्या चरणात यायचंय ना, ऐका मग आता. किती गुरु आणि शिष्याचं प्रेम सुद्धा असावं, पण आपल्या जीवनातलं आधी हे मूल्य कळून घ्या. गुरु करा. तरुणपणातला गुरु असावा आमच्या जीवनामधला. श्री गुरु सारिका, हा त्याच्या पाठ असेल त्यानं म्हणा. आस्थापाठी राखा इतरांचा लेखा. इथं गुरुची कृपा असावी लागते, गुरुशिवाय काय नाही. म्हणून तरुणपणात गुरु करून घ्या. आपण म्हणतो तात्या गुरु करून घ्यावा. तात्या म्हणतो आपल्या मनाचाच गुरु आहे. असा मनाचा गुरु चालत असतो का हो इथं? ज्ञानोबराला विचारून आपण भावेविन देव न कळे आणि गुरुविनी अनुभव. इथं गुरुच नसेल तर काय अध्यात्माचा अनुभव कळणार आहे? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हाय संतपुरीचा राजा, गुरु हाय संतपुरीचा राजा. गुरु प्राण विसावा माझा, वा वा वा. गुरु प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही तुझा, गुरु संत कुळीचा, संत कुळीचा राजा, राजा. टाळी वाजूया मस्त छान. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही तुझा, पाता नाही त्रैलोकी. असा आपल्या जीवनात गुरुची कृपा असावी. अभंग ऐकायचा, निळोबा राहायचं ना, हे सूत्र लक्षात घ्या, तेव्हा आपल्याला अभंगाचा भावार्थ कळेल. गुरुच्या कृपेनं माळ घाला. नाथ महाराजांचा ऐका, तुळशी माळ गळा. कास म्हणले नाथ बाबा, गंडे तोडे गळा.
गंड्यातोड्याच्या विरोधातला महाराज आहे बरं का दादा, मी जाहीरपणे सांगतो. त्याचं प्रमाण नाही तर तुम्हाला सांगू तरी काय मी, पण ज्याचं प्रमाण आहे मी त्याला सांगतो. त्याचं कारण असं आहे गड्या दादा हो, आम्ही जरी संप्रदायात राहतो तरी काय माणसाचा विश्वास नाही आमच्या माळीवरती. पांडुरंगाच्या नावानं ज्ञानोबरांच्या नावानं ही माळ घातली. येणारा काळ एकदा वाईट येत चालला. जेवढा माळीवर विश्वास नाही राहिला तेवढा गोंड्यातोड्यावर विश्वास वाढला समाजाचा. आता हे माऊंद्याचं कीर्तन आहे म्हणून पाहणे तर तुम्ही 10 वेळा वर्ष श्राद्धाला जा. आपण म्हणा तुमच्या येईनीला म्हणा, येईनबाई जेवण करून जा बरं का. येईनबाई म्हणते मी खात नाही. काय झालं तिला खायला? आपण तिला विचारावं का खाती नाही? ती म्हणते एका दरी जाऊन येले तुमच्या एका बाबाकडं. काचा बाबा काचा काय मावशी? ऐका या लेकराचं प्रमाण घरी घेऊन जा बरं. तुमचे लय चांगले दिवस येईल आहे. आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी येत आहे, काय कमी नाही बाई तुम्हाला. आता थोड्या दाजीच्याच अवकाळ आहे बरं का. प्रवीण भाऊ वा, प्रवीण भाऊंचं आगमन झालं. आदरणीय गुरुवर बंडा तात्यांची ती शिष्य आहे, अत्यंत गोड. ऐका, मी थोडंसं कीर्तन करणार आहे पण लय लक्षपूर्वक ऐका. आपली संप्रदायावर, आपल्या माळीवर, आपल्या भजनावर किती विश्वास असावा, निवृत्तीनाथ देवावरती किती विश्वास असावा. ताई ऐका, आता इथून बस धरा, पुण्या दरीत नाही जायचं आपल्याला. इथून बस धरा, नाशिक लागेल, नाशिकच्या पुढे त्र्यंबकेश्वर लागेल. त्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये जा, निवृत्तीनाथ देवांच्या दरबारामध्ये जा, मंदिरासमोर जा. आणि ताई हे आपलं पवित्र कपाळ हे धन्य व्हावं जर असं वाटत असेल तर आपलं कपाळ निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा. शोधित माना निवृत्तीचे पाय, सतोदित मन निवृत्तीचे पाय, निवृत्तीच्या पाय, सदोदित मन निवृत्तीचा पाय, सदोदित मन निवृत्तीचे पाय, सदोदित मन निवृत्तीचे पाय, सदोदित निवृत्तीचे पाय, सदोदित निवृत्तीच्या पाय. मनाने कठाई जाऊ नको, बहुत बढ़िया. मना ताली वाजवा. मनावा बहुत बढ़िया. अरे वा. मनाने कठाई जाऊ नको, जपत कामाची करीता जपत कामाची करीता जपत कामाची करीता हो, जपत कामाची करीता. टाळी वाजवे आकाश महाराजांकरता बहुत बढ़िया. सदोदित मन निवृत्तीचे पाय. नुसती प्रमाण ऐकले तरी शहारे येतात अंगावरती. काय या मनाला उपदेश केला असं? हे मना कुठं जाऊ नको, भटकत फिरू नको बाबा. ये निवृत्तीनाथ देवांच्या चरणाजवळ. का आपण निवृत्तीनाथ देवांच्या चरणाजवळ जायचं? सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी आणि तेथे पुढे तेही माझ्या मना. ऐकूया. जा निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर हे कपाळ ठेवा. नुसतं तुमचंच दुखणं नाही, इकडे तेच दुख नाही. दहाव्याचं कीर्तन झालं तर आपण म्हणा तुमच्या यायला येबा जेवण करून जा. येबा म्हणतो आपण खात नाही. का बरं? 10व्याचं वर्ष श्राद्धाचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. काय म्हणतो? काय म्हणतो? कारणाला गेले नाही अंग जड पडत याचं मला. मग तर आमंत्रण नसलं तरी जातो बाडवा.
ए इथं काय पापाला आमंत्रण देतात रे. नाथ महाराज म्हणतात उद्या आज पाप केलं उद्या कोणी विचारणार नाही अशा कमिटीत राहू नका. पातकी करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता वशील. तुम्हाला वाईट वाटलं असेल. आता अजून एक महाराजांची भाषा सांगतो. महाराज म्हणतात जर भजन करत नसेल माळ घालत नसेल गुरु नसेल अरे किती सांगू तरी नाही ऐकती भटकीचे. पुढे शिंदडीचे रडतीला पुढे शिंदडीचे रडतीला पुढे शिंदडीचे रडतीला पुढे शिंदडीचे रडतीला हे काय सांगू तरी नाही कधी भटकीचे सांगू तरी नाही कधी भटकीचे किती सांगू तरी नाही कधी भटकीचे सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदडीचे रडतीला पुढे शिंदडीचे रडतीला पुढे शिंदडीचे रडतीला पुढे शिंदडीचे रडतीला ऐका नाथ महाराजांचं ऐका. माळ घाला. गुरु करायचं माळ घालायची. जीवनामध्ये तुकोबरा अरे आग्रह करतात आपल्याला म्हणा स्वतःला हरीच्या दासी मी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आज अपेक्षा आहे संतांना आपण देवाचं भजन करावं आम्ही ते नाही सुखी आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी. बरं का ताई आपल्या गळ्यात माळी घाला आपल्या लेकींच्या गळ्यात माळी घाला. येणारा काळ लई वाईट येत चालला. आपण म्हणावं ताई माळ घालावं आपल्या लेकीला. आपण आग्रह करा तिला. ती म्हणते बाई मी कॉलेजला मी माळ घालणार नाही. लाज वाटते हल्लीच्या काळात माळ घालायची सुद्धा पोरींना. काय लाज नाही वाटू द्यायची. देवाच्या नावाची माळ आहे. ताई आपला माळीवरती विश्वास असेल आपला निवृत्तीनाथ देवांवरती जर विश्वास असेल आपण कॉलेज जीवन जरी जगत असाल ताई तुमचं अभ्यासावरलं प्रेम आणि तुमच्या माळीवरलं प्रेम जर तुमच्या हृदयात असेल तर दरवर्षी तुमचा 1 नंबर येऊ शकतो. इथं फुकट नाही बडे पण मोठे पण येत माणसाला. अरे धनगर समाजातला मुलगा तो बिरदेव मेंढपाळाचा आहे बरं का. तो मेंढ्या ओळणार नाही. तो पण मीडियानं मेंढ्या ओळणारा सुद्धा IPS अधिकारी अरे त्यांना सांगितलं असं नका सांगू माझ्याबद्दल. मी अभ्यास केला हे सांगा प्रत्येक कारण पोर. अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे साध्य ते साध्य करिता सायास करिता सायास असाध्य ते साध्य करिता सायास करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे ऐका असाध्य ते साध्य करिता साया असं तुकाराम महाराज म्हणतात. पण कारण अभ्यास तुका इथं अभ्यासाशिवाय कोण मोठं होईल. अभ्यास करावा लागतो. प्रेम असावं आपलंवालं अभ्यासावरती. प्रेम असावं आपल्या माळीवरती. मी का आग्रह करतो एवढा. आज येणारा काळ एकटा वाईट येत चालला. एखाद्या घरातली मुलगी जर पळून गेली 10-15 दिवसानं परत ती ह्याच तालुक्यात यायची. येते ती पोलीस स्टेशनच्या दारात उभी राहते. ऐका आता जन्म देणाऱ्या मायबापाकडं पाठ करती आणि पोलिसाकडं तोंड करते. आपलीच लेक असती आपलीच बहिणी ती. साहेब विचारतात तिला पोरी सांग तुला कोणापासून धोका आहे. ती जाहीरपणे आईबापाच्या तोंडावर सांगते साहेब मला का नाही माझ्या आईपासून आणि माझ्या बापापासून धोका आहे. ताई आपल्या आईला जर आपल्याला धोकाच द्यायचा असता ना तर आपल्या आईनं 9 महिने 9 दिवस या उतरामध्ये आपल्याला ठेवलं नसतं. चांगले विचार व्हावे आपल्या मुलींचे म्हणून गळ्यात माळी घाला आपल्या लेकींच्या. आपली लेकरं निर्व्यसनी बनावीत म्हणून आपल्या लेकरांच्या गळ्यात माळी घाला रे. पूर्वीचा काळ निघून गेला. आता
पूर्वीच्या काळी एखादं पोरग पिऊन आलं शिवीगाळा करायला लागलं तर लोक म्हणतात जाऊ दे रे, कुठं नादाला लागतात त्याच्यावाल्या, त्या सोडून. हल्लीच्या काळात एखादं दारू पिऊन पोरगा आल्यानंतर शिवीगाळ करायला तर पोरं धरून चौकात मारतात. काय कोणी कदर करत नाही. दिवसभर कष्ट करून येतात लोक, कोणाची शिवीगाळ सहन कर दिली तर लय मारलं तोंडातून रक्त येईपर्यंत पोरांनी. एक पोरग चालत चालत गेलं, आई भाकरी करत होती, स्वयंपाक करत होती. काकू तुझ्या पोराला लय मारलं चौकात धरून, तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं, दारू पेलेला आहे तुझा पोरगा. तिच्या डोळ्यातून पाणी आलं, सांगितलं पांडुरंगा काय मला मुलगा दिला ज्याच्याबद्दल रोज वाईट बातमी माझ्या कानावर आहे. मला नसताय दिला असा मुलगा तर मी वाहन राहिली असते तर काय बिघडलं असतं. आपल्या आईला कधी वाटू नये रे, वरून आपल्या बापाला कधी वाटू नये. लय कष्टानं संसार थाटला, लोकांच्या तिथं 6 महिने घातले, पण लेकरानं माझ्या कष्टाचं चीज ठेवलं नाही. आपल्या बापाला कधी वाटू नये. तुकोबरायचा पुरावा एवढा घेऊन जा पोरानं माझ्या ताईनं. इथं मुलगी म्हणून जन्माला आलो ना, जबाबदारी आहे. इथं मुलगा म्हणून जन्माला आलो ना, जबाबदारी आहे. काय जबाबदारी घेऊन आलो विचारा तुकोबरांना. पाडवी महत्व वडिलांचे, पाडवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिला, वाढवी महत्व वडिला. शांती रूपी नव्हे कोणाचा बाई, शांती रूपी नव्हे कोणाला बाई रे. वाढवी महत्व वडिला, वाढवी महत्व वडिला. इथं जबाबदारी घेऊन आलोय. जबाबदारी वाढवी महत्व वडिलांची जबाबदारी घेऊन आलोय. गुरु करा, माळ घाला संतांचा. आहे का? आलोय तर भजन करून घ्या. कधीतरी आम्ही नामधारक व्हावं अशी इच्छा करा. आज नामधारक म्हणलं का लोक म्हणतात हा दुसऱ्या संप्रदायाचा आहे. अशी बरीच फ्यूज उडलेली, गोळ्या संपलेली समाजात माणसं आहे. कधी गाथा वाचायचं नाही. आता तुकोबराचा पुरावा एवढा घरी घेऊन जा. तुकाराम महाराज स्वतःला कीर्तन केशरी नाही म्हणती, धारणगावकर कीर्तन सम्राट नाही म्हणती. तुकाराम महाराज म्हणतात आलो म्हणे तुका मी नामाचा धार, एकंदर शिक्का पाठविला इह लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. महाराज म्हणतात आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक. टाळी वाजूया चला मस्त. नामाचे धारक, जनो प्रकार अनेक. आ सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण. न लगे जाणावे ने नावे, 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 न लगे जाणावे ने नावे. 12 वाजले. 12 वाजलेत ना. आता आहे का गुरु करायचा, का माळ घालायची, का भजन करायचं, का नामधारक व्हायचं. आता आहे का? आलोय ना इथं. ही भूमीलाही पवित्र आहे बरं का. ही सुद्धा हीच आपण ज्या जागेवर कीर्तन करतोय का हो, इथं निवृत्तीनाथ देवांचं वास्तव्य. इथूनच याच तालुक्यातून जातात निवृत्तीनाथ देव. धारणगावकर माझी विनंती आहे तुम्हाला, कमीत कमी 100 वारकरी तरी तुमची निवृत्तीनाथ देवांसोबत आली पाहिजे. तुमच्या गावातली 100 महिला तरी आल्या पाहिजे निवृत्तीनाथ देवांसोबत. एक वारी ज्ञानोबराय सोबत जर केली असेल, एक वारी जर तुकोबराय सोबत केली असेल, तर कधी कधी एक वारी आमची निवृत्तीनाथ देवांसोबत घडावी. इथूनच जातात. दातलीला रिंगण असतं निवृत्तीनाथ देवांच, आनंद असतो. ऐकूया. महाराज म्हणतात जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. ही भूमी धन्य आहे. म्हणून ऐका, एका बाजूला तुम्हाला देव लवकर मिळेल. गुरु शिष्याची तफावत पाहता, पण संत भेटत नाही. बोला आता माझ्याशी. मला बोलावं लागतं कीर्तनात. कीर्तन हे वादातून नसावं, पण कीर्तन हे संवादातून असावं.
पण आज असं आहे दादा, कधी कधी वादाचं बोलल्याशिवाय समाजाला कळत नाही. आज माणसं तुटत चालले. कालचीच घटना आहे, गोरक्षक मारला कालच चांदवड तालुक्यातला. एकजुटीनं नाही, आपण एकजूट असेल 27 जण मारलेत. एक 15 दिवसापूर्वी हल्ला झाला येवला तालुक्यामध्ये. जो गोरक्षक इथं सेवा करणाऱ्यालाच सोडून देतात लोक. ऐका आता, म्हणून आमची एकजूट लय हवी आज. आजच्या काळामध्ये आम्ही एकजूट. हे जातीपातीचा विषय सोडून द्या, हा या जातीचा आणि तो त्या जातीचा. आज लोकांना जाती संत वाटून गेले. भगवान बाबा वंजाऱ्याचे, सावता बाबा माळ्याचे, तुकाराम महाराज मराठ्याचे, ज्ञानोबराय ब्राह्मण. असं नाहीये. आता ज्ञानोबरायचा पुरावा घेऊन जा. ज्ञानोबराय सांगतात, ऐका, नाथ महाराजांचं वर्णन कर. नाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात, तो अभंग आहे. न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, हे न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. नाथ महाराजांचा अभंग. न पाययाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. बलतिया भावी शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. इथं जातीपातीचा विषय ठेवू नका. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय ऐसा वेदशास्त्री, निर्णय ऐसा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय ऐसा वेदशास्त्री, निर्णय ऐसा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्रामध्ये आम्ही जातीपातीचा विषय नाही मांडायचा. आम्ही एकजूट व्हावे. आम्ही एकजूट झाली तर काय, आज रामगिरी महाराजांना पोलीस संरक्षण मिळालं. आनंदाची बातमी आहे. जो धर्मावर बोलत असेल त्याला प्रत्येकाला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, पोलीस साथ मिळाली पाहिजे प्रत्येक महात्म्याला. पण येणारा काळ एकदा वाईट येत चालला. एकच महात्म्याला मिळालं, अनेक गुंडांना पोलिसाची साथी, पोलीस संरक्षण आहे गुंडांना. कधी कधी लोक म्हणतात धर्मावर बोला. मला एकानं सांगितलं तुम्हाला धर्मचार्य पद द्या. म्हणलं मला पदच नको बाबा, मला पदाच्या भानगडीतच नाही, मला पद नको. काय करायचं ते पद घेऊन? धर्मावर बोलायचंच नाही, धर्माचार्य पाठी लावायची काय कामाला. पण ऐका, हे कीर्तनात बोलणं तुम्हाला ऐकायला लय सोपं वाटतं, पण महाराज लोकांचं जीवन धोक्यात असतं बरं ना. आता तुम्ही इथं 1000 लोक आहे, जाताना आम्ही दोघंच आहे, मोठे बंधू आणि मी. आज माऊली म्हणून बरं आहे. रात्रंदिवस प्रवास करावा लागतो आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला कधी कधी विरोधात जावं लागतं. ती माझ्या गाडीच्या काचा पूर्ण काळ्या आहे प्रवीण भाऊ. हा विरोधातलाच प्रश्न आहे माझावाला. पडदे लावलेले. अरे मग गुंडांच्या गाड्या जर काळ्या असू शकतात तर महाराज लोकांच्या का नको? कारण महाराज लोकांच्या चांगल्या चांगल्या गाड्या जर दिसल्या लोकांच्या तर काय लोकांच्या पोटात गोळा उठतो. लय मजा आहे रे म्हणते या महाराज लोकांची. तू 2 दिवस आपल्या गाडीत फिरून पाय भाऊ, तिसऱ्या दिवशी म्हणशील महाराज ही गाडी, तू आग लावतो हा प्रवासाला. रात्रंदिवस फिरावं लागतं. म्हणून मी जाहीरपणे सांगतो, टेम्परेचरमध्ये फिरत असताना हा AC ते तापमान जर आलं तर सहन होत नाही. त्याच्यामुळे आम्ही काळ्या काचा करून फिरतो.
आला तर थोडा दंड भरून द्यायचा. मग आता काय नाही विलाजे, दिलाय दंड तर. पण माझी विनंती आहे, धर्माची माणसं जर त्या गाडीतून उतरणारी जर असतील तर माझी सरकारला सगळ्यांना विनंती, पोलिसांनाही विनंती आहे, हे लाईव्ह चालू आहे बरं का. एखादा धर्माचा महाराज तुमच्या गाडीतून जर उतरला, असू द्या काळ्या काचा, तो काय बंदुकी थोडी, तो काय तलवारी घेऊन फिरतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबरांची काय भाषा आहे, नाही भिडबाड तुका म्हणे साना तोर. पण ऐका, ऐका संतांचं येत. एका बाजूला देव लवकर मिळेल पण साधू भेटत नाही, इथपर्यंत माझा मुद्दा होता. तुकोबरांचा गाथा बुडावला, किती दिवस धरलं. हा तफावत पण आता गुरु आणि शिष्याची, देवाची आणि संताची. बोला ना किती दिवस? 13 दिवस. 13व्या दिवशी जगाच्या मालकानं म्हणजे वया घेऊन आलेत ना, जळी दगडासहित आणि तारी यायला जायच्या. देव भेटला कितीव्या दिवशी? 13व्या दिवशी. तेच तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले, न सांगता शिष्याला. कोणाला? निळोबारायणला. आता धरलं किती दिवस? 42 दिवस. 42वा दिवस उजाडला. अन्नाचा त्याग, पाण्याचा त्याग, फक्त त्याग नव्हता भजनाचा. एकाच भजन मुखाला चालू होतं, तुकाराम 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 तुकाराम. जय हो, क्या बात है. टाळी वाजवा टाळी. तुकाराम 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 तुकाराम. सर्वांनी म्हणा माझ्या पाठीमाग, तुकाराम 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 तुकाराम. 42वा दिवस उजडला. धारणगावकर, जगाच्या मालकाला काळजी पडली. काय हट्टी असेल निळोबा महाराज. अजून संत नाही आले बरं का. निघाले देवाची स्वारी. जप चालू होता डोळे लावून. कधी श्री गुरु येतील? श्री गुरु यायच्या आधी जगाच्या मालकाचं आगमन झालं. मस्तकावरती हात ठेवला, डोळे उघडले निळोबारायने. ओ निळोबा उठा, तुम्ही ज्याची प्रतीक्षा करता तो देवे मी. निळोबाराय सांगतात, कोण आहे तुम्ही? मी तुमची धावाय केला नाही, तुमची विनंती केली नाही. येते तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचून आला शिका. काय भाषा असेल, गुरुवर काय श्रद्धा असेल, किती विश्वास असेल, किती प्रेम असेल. जिथं जगाच्या मालकानं यावं आणि चिड करून पाठवावं, म्हणावं निळा माने आम्ही नवळखोची देवा. निळा माने आम्ही नवळखोची देवा. तुकयाचा धावा करीतस, तुकयाचा धावा करीतसे. निळोबाराने सांगावं, देवा मी तुम्हाला ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही न ओळखची देवा, पण हो देवा तुकयाचा धावा. हे तुकाराम 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 तुकाराम. जगाच्या मालकाला परत पाठवलं निळोबारायने. आता मात्र यावं लागलं कोणाला? तुकोबरायणला. तुकोबराय 3दा आले वैकुंठातून. एकदा भागीरथी करता, एकदा संताजी महाराज जगनाडे करता, आणि एकदा आले शिष्या करता. तुकोबरायचं आगमन झालं. आणि आगमन झाल्याच्या नंतर, घराला आल्याच्या नंतर काय अनुभूती मिळाली त्याचा खुलासा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला
घरा आले घरा घरा आले घरा घरा आले घरा पुन्हा केला पुन्हा केला मनोरथ पुन्हा केला मनोरथ पुन्हा केला मनोरथ पूर्ण केला टाळी वाजवा. मस्त पैकी, बहुत बढिया. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला. आता ऐकू नका नुसतं, कधीतरी आपल्याही घराले कृपाळू संतजन यावेत, आपल्याही मनाचा मनोरथ पूर्ण व्हावा, असं कधीतरी सदिच्छा करा. संतांचं ऐका. नुसते अभंग मी सांगितलं ना, नुसतं अभंगात चिंतन ऐकत बसले आणि त्याचा भाव नाही कळला तर काय बरं नाही. पण महाराज म्हणतात पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आले घरा आले घरा आले कृपाळू कृपाळू संत जन माझ्या घराशी आले. आता ऐका, तुकोबराच एक पुरावा देतो. तुकाराम महाराज म्हणतात मला संतांची भेट झाली. का हो तुकाराम महाराज, तुम्हाला संतांची भेट झाल्याच्या नंतर काय काय मिळालं? महाराज म्हणतात तो काळ धन्य झाला, ती वेळ धन्य झाली आणि तो दिवस धन्य झाला. धन्य काळ संत धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी लागला सोर आता गुरुजी. धन्य काळ संत भेटी 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 हो पायी मिठी पडली बाई मिठी पडली पायी मिठी पडली बाई मिठी पडली संदेहाती सुटली गाठी संदेहाती सुटली गाठी सुटली गाठी सुटली गाठी टाळी वाजूया माझं. संतांची भेट झाल्याच्या नंतर बरं, तो काळ धन्य झाला. धन्य काळ संत भेट. अजून संतांची भेट झाल्याच्या नंतर काय फलश्रुती मिळते? उजळले भाग्य आता अवघे चिंता संत दर्शनी हा लाभ. हा संत दर्शनाचा लाभ आहे. तसं निळोबाराय सांगतात कृपाळू संत जन माझ्या घराशी आले. आणि महाराज म्हणतात माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घराले 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 कृपाळू काय केलं? सांभाळिले सांभाळिले सांभाळिले. अनाथाचा सांभाळ केला संतांनी. आता तुकोबराचं एक प्रमाण सांगतो. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती आणि तैसे मज येती सांभाळीत. संत जागवतात, संत शिकवतात,
आणि संत सांभाळतात. तसं निळोबाराय सांगतात, हा अनाथ असणारा निळोबा माझा सांभाळ केला. सांभाळिले 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 अनाथा घराली 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 कृपाळू विठोबा रखुमाई. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे जाते संताची जप. एकदा संतांच्या नामाचा जप करूया. का हो आम्हाला संत पावन करतात. निळोबारायला पावन केलं. निळोबाराय सांगतात माझा सांभाळ केला आणि माझ्या मनाचा मनोरथ पूर्ण केला संतांनी. असं संताच्या नामातली ताकद तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे पापी जाती संताची आजपे. करावरी हात मस्त बघी छान. महिला मंडळ पुरुष मंडळ श्रद्धेनं टाळी वाजूया. गोड संतांच्या नामाचा जप करूया. निवृत्ती नानदेव संपन मुक्ताबाई एकनतला मधव तुकारा. एकनतला मधव तुकारा. निवृत्ती नानदेव संपन मुक्ताबाई एकनतला मधव तुकारा. केला निळा पावन. घरा आली कृपाळू यथामती यथावकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकोडे का नीट देव जा. ना तरी बालक बुबडा बोली का वाकडा विचुका पावली. ती चूज करून मावली रिजी जेवी. संपले माझं कीर्तन. फक्त जाता जाता एकच संताचा निरोप आहे, तेवढा घरी घेऊन जा. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. नसेल गळ्यात माळ तर पवित्र तुळशीची माळ घाला. नसेल जीवनात भगवत साधना आजपर्यंत केली तर भगवत साधना करून घ्या. निवृत्तीना देवांची वारी असो आपल्या जीवनामध्ये. बस हा संतांचा अट्टास आहे. पंढरीचा वारकरी वारी चुकून दी हरी. मी सगळ्यांबद्दल तुम्हाला प्रमाण सांगितली.
एवढा संतांचा निरोप घरी घेऊन जा. हा आता मे महिना 5वा महिना, लेकरांना आता सुट्ट्या लागल्या. मग नुसते कीर्तनकार